नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपण आता आलो आहोत बारामती येथे, जिथे की कृषक हे नवीन बारामतीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठं कृषी प्रदर्शन भरलंय मित्रांनो. आपण बघतो आहोत. सुरुवातीला आपण बघितलं तण नियंत्रणासाठी ते आपण लेझरचं मशीन बघितलं मित्रांनो. आता आपण आलो आहोत फुलशेतीकडे. हे बघा मित्रांनो, फुलशेती फुलशेतीचे इथे डेमो प्लांट्स आहेत मित्रांनो, जे की वातानुकूलित अशा शेड नेटमध्ये केलेले आहेत मित्रांनो. तिथून आपण असा इथे आलो आहेत मित्रांनो, जिथे की आपण आपल्या छोट्याशा जागेमध्ये भाजीपाल्याची लागवड करू शकतो मित्रांनो. जशी की गॅलरीमध्ये, गच्चीवर, त्या संदर्भातील हा प्रयोग आहे मित्रांनो, जो की आपण आपल्या गॅलरीमध्ये किंवा गच्चीवर वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला, पालक, कोबी, कोशिंबीर असे वेगवेगळे भाजीपाला पिकं आपण घेऊ शकतो मित्रांनो. याविषयी हा एक नवीन येथे प्रयोग आहे. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र येथे आज आम्ही हे बघण्यासाठी आलो आहोत. तरी आपणास नवीन माहिती मिळावी. हे बघा मित्रांनो, हे फवारणीसाठी जसे की डाळिंब वगैरे, मोसंबी किंवा कापूस फवारण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जातो, जे की एका रिमोटने चालते. ते हायड्रोपोनिक भाजीपाल्याचा हा एक नवीन प्रयोग आहे. हायड्रोपोनिक भाजीपाल्याचा हा प्रयोग शेडनेटमध्ये केलेला आहे. बारामतीमध्ये बऱ्याच लोकांनी उत्साहाने इथे आलेले आहेत. इथे हा स्ट्रॉबेरीचा प्लांट आहे. स्ट्रॉबेरी शेडनेटमध्ये स्ट्रॉबेरीचा हा प्लांट, यामध्ये एका छोट्या बकेटमध्ये स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेण्यासाठी हा प्रयोग होता मित्र. आता येथे 4 प्रकारचे फ्लॉवरिंगचे पिकं घेतलेत मित्रांनो. कोबीचे वेगवेगळे प्लॉट आहेत. त्यामध्ये ब्रोकोली म्हणजे की आपल्या भाषेमध्ये हिरवी कोबी देखील येथे वापर केलेला आहे. याचे वेगवेगळे प्रयोग आहेत. इथे की 4-5 प्रकारचे कोबींची व्हरायटीज तिथे लावलेले आहेत. इथे समोर तुम्ही बघू शकता. हा एक नवीन प्रयोग आहे, जे की छोट्या-छोट्या कुंड्यांमध्ये यांनी वेगवेगळ्या फुलांचे रोपं लावलेले आहेत, जसे पाण्यामध्ये
पालेभाज्या पण आहेत मित्रांनो, पालक वगैरे. जे की पाण्यामध्ये बुडवून काढतात ते मित्रांनो. वेलवर्गीय पिकांसाठी टमाट्याचे प्लॉट आहेत मित्रांनो. टोमॅटो जे की हा हा आपला जुना पारंपरिक गावरान टोमॅटो आहे मित्रांनो आणि त्याच्याच बाजूला हायब्रिड टोमॅटो देखील त्यांनी लावलेला आहे. हा हायब्रिड टोमॅटो आहे. तुम्ही बघू शकता त्याची साईज आपल्या गावरान टोमॅटोपेक्षा याची साईज मोठी असते. इथे मक्याचे प्रयोग केले आहेत मित्रांनो, जिथे की एका एका जागेवर दोन दोन मक्यांचे बिया रोपून दोघां दोघांच्याही कणसांची साईज एक समान आहे. ही एक चायना पद्धत आहे, जी की घन लागवड म्हणून ओळखली जाते. ज्यामुळे उत्पन्नामध्ये भरपूर वाढ होते. एका जागेवर त्यांनी 2 मक्याचे बिया लावून हा प्रयोग केलेला आहे. बघा, ज्यामुळे की तो शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे हा त्यामागचा उद्देश आहे. एका जागेवर त्यांनी 2-2 बियांची लागवड केलेली आहे. दोन बियांपासून आलेले